सोयरे हो, या आपल्या इथं केळं खायला. केळं हात म्हणता, हे बघा झाडाला नॅचरल पद्धतीने पिकाले. हे बघा, हे घ्या, हे बघा, हे बघा, हे घ्या. किती केळं खायचे तेवढे या खायला. अहो माल लय आहे आपल्याकडे, पुरा पिकून गेलेला आहे. बघल्या काय? अहो काही केळी मग 500 रुपयामध्ये गेली आणि आता आहे की नाही 200 रुपयामध्ये. याला कुत्र कोणी विचारणार आले म्हणून म्हणालो, हे बघा घेऊन जा, घेऊन जा. घ्या, कृषी प्रधान देश, घ्या. शेतकरी सुखी तर जग सुखी. घ्या इंग्रज, शेतकरी का मामूली सुखी आहे काय? घ्या केळं. हे बघा, एक बघा तुम्ही किती सगळेच केळं पिकलेत. तुम्ही म्हणशाल हे सोयऱ्यात एक झाड पिकलं असेल. अहो एक झाड नसून अख्खा बाग पिकून गेलाय. कमीत कमी 8 ते 9 लाख रुपयाचं नुकसान झालंय. काय सांगाव सोयरे हो, शेतकऱ्याची दशा. तोंडाला घास येऊजेपर्यंत शेतकऱ्याचं काहीच खरं नाही ना. चेक हेंडगा लागून गेला. आमदाच्या शालामध्ये केळीनं तर इतकं बर्बाद केलंय की तुम्हाला काय सांगावं. जितक्या लोकांकडे केळीचे प्लॉट आहात ते अक्षरशः भीक मागायची वेळ आली त्याच्यावर. दिवाळी आता काही दिवसावर आली आणि आमच्याकडे काहीच उरलं नाही. म्हणून म्हणालो या केळं खायला घ्या. अहो मन स्वक्त मनानं खा, घ्या. नंबर 1 चा माल नॅचरल पद्धतीने पिकलाय. काही ती खाता तितका माल आहे. तिच्या माईचा ताप न्यूज.